Hi. Today we will discuss first introduction to scientists and then it is a space, a debris and its management. म्हणजेच अवकाशीय कचरा ढीग लागलेले आहे डेब्रिज म्हणजे ढिगारे आणि मग त्याचं मॅनेजमेंट आणि मग त्याच्यामधून कोणते कोणते प्रॉब्लेम्स अराईज होऊ शकतात तर ते आपल्याला बघायचं आहे. So first it is introduction to scientists. It is the last lecture of theoretical part. Next time we will see the numericals from the exercise. But regarding the theory, this is the last lecture. So, introduction to scientist Vikram Sarabhai is considered as the father of the Indian space program. आणि मग हा याला म्हणजे फादर ऑफ द इंडियन स्पेस प्रोग्राम म्हणतात कारण याचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे इस्रोच्या डेव्हलपमेंटमध्ये आणि म्हणून मग सर्वात महत्त्वाचं याला आपण यामधला पितामह सुद्धा म्हणता येईल. सो इट इज विक्रम साराभाई. पिक्चर पण दाखवलेला आहे. विक्रम साराभाई इज कन्सिडर्ड ॲज द फादर ऑफ द इंडियन स्पेस प्रोग्राम. His efforts led to the foundation of Physical Research Laboratory (PRL) Physical Research Laboratory at Ahmedabad in 1962. आणि मग हा याचं जी फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी एस्टॅब्लिश करण्यात सुद्धा अहमदाबादमध्ये याचा सुद्धा मोठं कॉन्ट्रीब्युशन होतं. सिंहाचा वाटा होता. His efforts led to foundation of Physical Research Laboratory at Ahmedabad in 1962. Indian government constituted Indian National Committee for Space Research आणि मग इंडियन गव्हर्नमेंट कमिटी स्थापन केली की इट इज constitute Indian National Committee for Space Research under his chairmanship आणि मग याच्या चेअरमॅनशिपच्या अंडरमध्ये कमिटी स्थापन केल्या गेली इंडियन स्पेस रिसर्च कमिटी और इंडियन नॅशनल कमिटी फॉर द स्पेस रिसर्च अंडर हिज चेअरमॅनशिप अँड फर्स्ट सॅटेलाइट लॉन्च सेंटर वॉज एस्टॅब्लिश्ड ॲट थुंबा इन 1963. 62 मध्ये यांनी फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी एस्टॅब्लिश करण्यामध्ये खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन होतं आणि गव्हर्नमेंटनं इंडियन गव्हर्नमेंटनं यांच्या चेअरमॅनशिपच्या खाली काय केलं तर इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च एस्टॅब्लिश केली आणि मग त्याच्यामधूनच आपण सॅटेलाइट लॉन्च सेंटर तुंबामध्ये सर्वात पहिले एस्टॅब्लिश केलं त्या दिवशी 1963 एका वर्षाच्या आतमध्ये. म्हणजे सर्वात पहिलं सॅटेलाइट लॉन्च सेंटर कोणतं असेल तर दॅट इज तुंबा. ओके. देन द लॉन्चिंग ऑफ इंडियाज फर्स्ट सॅटेलाइट आर्यभट्ट इनटू द स्पेस वॉज द रिझल्ट ऑफ हिज एफर्ट्स. आणि मग त्याच्या प्रयत्नाला फळ आलं आणि मग आपण आपला पहिला सॅटेलाइट पाठवला. पहिल्या सॅटेलाइटचं नाव होतं आर्यभट्ट. ओके. इट इज आर्यभट्ट. सो द लॉन्चिंग ऑफ इंडियाज फर्स्ट सॅटेलाइट आर्यभट्ट into the space was the result of his efforts and he played an important role in the establishment of Indian Space Research Organizations, that is ISRO. आणि इस्रो स्थापन करण्यामध्ये सुद्धा याचा खूप मोठा वाटा होता. खूप सारे महत्त्वाचे रोल याने एस्टॅब्लिश केले होते. म्हणजे फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी याच्याच अंडरमध्ये झाली. थुंबा सेंटर्स याच्यामध्ये सुद्धा याचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन होतं. फर्स्ट सॅटेलाइट लॉन्च सेंटर आणि पहिलावाला सॅटेलाइट जो पाठवला गेला आपला आर्यभट्ट तर त्यामध्ये सुद्धा याचं कॉन्ट्रीब्युशन आणि इस्रोच्या स्थापनेमध्ये सुद्धा याचाच मोलाचा वाटा होता. विक्रम साराभाई. आणि इस्रोचा नाव पण माहित आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन्स. PRL पण माहित आहे फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी इन अहमदाबाद इन 1962. आणि मग इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च हे पण लक्षात ठेवायचं. आणि त्यांनी पहिलं सॅटेलाइट लॉन्च सेंटर तुंबामध्ये एस्टॅब्लिश केलं दॅट इज इन 1963. So this is the introduction to very prominent scientists regarding the space research.
नाव इट इज स्पेस डेब्रिज अँड इट्स मॅनेजमेंट. की अवकाशामध्ये काय झालेलं आहे की याची ढिगारीच्या ढिगारी साचलेली आहे. कारण आपण जे सॅटेलाइट पाठवतो तर त्याचे बरेचसे जे पार्ट आहेत ते डिटॅच होतात, मग ते इकडे तिकडे पडलेले राहतात आणि मग ते इकडे तिकडे फिरत राहतात. आता याच्यामधनं संभाव्य धोका काय होईल तर तिथे ढिगारे आहे किंवा कचरा जमत आहे. तर या कचऱ्यामुळे काय होईल, एखाद्या वेळेला तो सॅटेलाइट पाठवताना हे फिरत असल्यामुळे सॅटेलाइट सोबत याची टक्कर सुद्धा होऊ शकते आणि त्याच्यामधनं खूप मोठं नुकसान होईल. आणि असं जर आलं तर काही दिवसानं सॅटेलाइट पाठवणं सुद्धा कठीण होऊन जाईल, कारण त्याचे छोटे छोटे पार्ट्स वेगवेगळे डिटॅच होतात. काही याचं कोलिजन होऊन मग आणखी छोटे छोटे तुकडे निर्माण झालेले असतात, ते फिरत असतात आणि वेलोसिटी असेल तर त्यांची जोरदार टक्कर होते. त्यामुळे आणि मग सायंटिस्ट मग याला कसं मॅनेज करायचं याचा विचार करून आलेले आहे. In addition to the artificial satellite, some other objects are also revolving around the Earth. आणि मग जे आर्टिफिशियल सॅटेलाइट आहे ते अर्थच्या भोवती फिरत आहे, तर त्यासोबत आणखी दुसरे ऑब्जेक्ट सुद्धा अर्थच्या भोवती गोल फिरून राहिलेले आहे, ऑर्बिटमध्ये फिरून राहिलेले आहे. आर्टिफिशियल सॅटेलाइट आहे आणि दुसरे ऑब्जेक्ट सुद्धा फिरून राहिलेले आहे. इट इन्क्लुड्स नॉन फंक्शनल सॅटेलाइट. आता काही काही जे सॅटेलाइट्स असतात त्यांचा कालावधी राहते किंवा त्यामध्ये बिघाड येते. मग ते बिघाड झाल्यावर ते नॉन फंक्शनल सॅटेलाइट सुद्धा तसेच फिरत राहतात आणि काही कालावधी संपल्यावर सुद्धा मग ते तसेच फिरत राहतात. देन पार्ट्स ऑफ द लॉन्चर डिटॅच ड्युरिंग द लॉन्चिंग. आता जे काही लॉन्चर आहे आपले PSLV GSLV सारखे, मग याचे काही पार्ट डिटॅच होतात आणि ते सुद्धा अर्थच्या भोवती रिव्हॉल्व होत असतात. ओके, पार्ट्स ऑफ द लॉन्चर डिटॅच ड्युरिंग द लॉन्चिंग अँड डेब्रिज generated due to the collision of satellite with other satellite or any other objects in the space. आणि मग जे काही कचरा जमा झालेला आहे, ढिगारे जमा झालेले आहे, तर ते कशामुळे, इट इज बिकॉज जनरेटेड ड्यू टू द कोलिजन ऑफ द सॅटेलाइट्स. कोलिजन ऑफ द सॅटेलाइट, सॅटेलाइटच्या टक्करून मग त्यापासून सुद्धा स्पेस डेब्रिज निर्माण झालेले आहे. अँड विथ अदर सॅटेलाइट or any other objects in the space. दोन सॅटेलाइटची टक्कर होऊ शकते, त्यामधून खूप सारे स्पेस डेब्रिज किंवा मग दुसरे ऑब्जेक्ट सोबत सुद्धा टक्कर होऊन निर्माण झालेले असतात. According to the one estimations made in 2016, 2016 पर्यंतचा आकडा आहे, तर there are about 2 crore pieces. 2016 पर्यंत 2 करोड pieces of length more than 1 centimeter. ज्याची लेंथ मोर दॅन 1 सेंटीमीटर आहे, 1 सेंटीमीटर पेक्षा मोठे अशी जवळपास फक्त 2 करोड तुकडे, 2 करोड तुकडे रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ, 1 सेंटीमीटर पेक्षा मोठे एवढे सारे तुकडे असे अर्थच्या मध्ये फिरून राहिलेले आहे. देन ऑल दिस इज नथिंग बट द डेब्रिज इन अ स्पेस. आणि मग यालाच आपण डेब्रिज म्हणतो. These debris are present in the space which are revolving around the earth. ओके, तर किती 1 सेंटीमीटर पेक्षा मोठे वाले जवळपास 2 करोड तुकडे. दिस इज द एस्टिमेशन ऑफ 2016. थिंक अबाउट दिस 2021. Then these debris can be harmful to the artificial satellites. मग आता यांच्यापासून काय होऊ शकते की एवढे सारे असल्यावर आर्टिफिशियल सॅटेलाइटला कधीही ते डॅमेज पोहोचू शकतात. Then it can collide with the satellites or spacecrafts and damage them. मग या सॅटेलाइट सोबत सुद्धा कोलाइड होऊ शकतात किंवा आपण जे स्पेसक्राफ्ट पाठवतो त्याला डॅमेज सुद्धा पोहोचू शकतात. Then these debris is increasing day by day आणि दिवसेंदिवस यांची नंबर वाढवूनच राहिलेला आहे. So it will be a difficult to launch the new spacecrafts. आणि म्हणून काय होईल की न्यू स्पेसक्राफ्ट पाठवणं कठीण होऊन जाईल. तर रिझन काय, यांचा नंबर वाढून राहिलेला आहे, खूप सारे आहे आणि मग याचं कोलिजन जर स्पेसक्राफ्ट सोबत झालं तर त्याला डॅमेज पोहोचवेल आणि मग आपला पर्पज कम्प्लीट होणार नाही सॅटेलाइट लॉन्चिंगचा. देन
Soon it will be a difficult to launch the new spacecrafts. It is therefore very essential to manage the debris. आणि म्हणूनच मग ह्याच्या डेब्रिजला याला मॅनेज करणं खूप आवश्यक आहे. नाही तर मग आपल्याला आपलं सॅटेलाइट स्पेसक्राफ्ट पाठवणं कठीण होऊन जाईल आणि मग जे आपल्या प्रोग्रेसमध्ये ते अडथळे सुद्धा निर्माण करू शकतात. आणि तुम्हाला तर माहिती आहे मानव जिथे पोहोचला किंवा मानवाने एखादी वस्तू पाठवल्या तिथं तो कचरा निर्माण केल्याशिवाय सोडणार नाही. एव्हरेस्ट वर सुद्धा खूप साऱ्या प्लास्टिकच्या बॉटल्स वगैरे आणि खूप सारा कचरा सुद्धा तिथे पण सापडते एवढ्या दुर्गम पर्वतावर. तर मग माणूस जिथे जिथे गेला तर त्याचं कामच तिथे आहे कचरा करणे. सो some studies and experiments are being done with this in a view. आणि मग या दृष्टीनं खूप सारे स्टडीज आणि एक्सपेरिमेंट सुरू आहे की ज्या डेब्रिज निर्माण झालेल्या स्पेसमध्ये याला कसं मॅनेज करायचं आणि आपले सॅटेलाइट पाठवण्यासाठी आपल्याला सोयीस्कर किंवा तिथे यांच्यापासून इजा झाली नाही पाहिजे यावर खूप सारे अभ्यास आणि प्रयोग सुरू आहे. Hope that soon we will have a solution for this problem. आणि मग आता आपण आशा ठेवूया की या प्रॉब्लेमवर आपलं जो सोल्युशन येईल and the future satellites and spacecrafts will not be in danger anymore. आणि मग जे काही आपले भविष्यातले सॅटेलाइट पाठवायचे आहे किंवा स्पेसक्राफ्ट पाठवायचं आहे तर यांना धोका निर्माण होणार नाही अशी अपेक्षा करूया. याच्यावरचा स्पेस डेब्रिज आणि इट्स मॅनेजमेंटवर कधी कधी 3 मार्काचा क्वेश्चन्स येते. खूप सोपं सांगायचं अर्थच्या भोवती आर्टिफिशियल सॅटेलाइट सोबत दुसऱ्या वस्तू सुद्धा फिरत आहे. त्यामध्ये काय येते तर नॉन फंक्शनल सॅटेलाइट्स येतात आणि पार्ट्स ऑफ द लॉन्चर डिटॅच ड्युरिंग द लॉन्चिंग अँड डेब्रिज जनरेटेड ड्यू टू द कोलिजन ऑफ द सॅटेलाइट विथ अदर सॅटेलाइट ऑर एनी अदर ऑब्जेक्ट्स इन द स्पेस. आणि मग अशा प्रकारे निर्माण झालेले आहे. आणि मग याच्यामुळे काय होईल की ते पण सांगून द्यायचं जवळपास 2 करोड 1 सेंटीमीटरपेक्षा मोठे तुकडे रिव्हॉल्व होऊन राहिलेले आहे अर्सच्या भोवती. आणि प्रॉब्लेम काय येईल की उद्या सॅटेलाइट पाठवताना आपल्याला प्रॉब्लेम येईल. ते कदाचित स्पेसक्राफ्ट सोबत कोलिजन होईल त्याला डॅमेज करू शकेल किंवा सॅटेलाइटला नॉन फंक्शनल किंवा नष्ट सुद्धा करू शकेल. आणि म्हणून मग हे आपल्याला सगळे सॉर्ट आउट करावे लागेल. नाही तर मग भविष्यातले सॅटेलाइट्स आपण स्पेसक्राफ्ट पाठवू शकणार नाही किंवा ते धोक्यात येतील. अशा प्रकारे स्पेस मिशन तर बुक्स दिलेले आहे पाहून घ्या. बुक्स आर माय फ्रेंड्स. फॉर मोर इन्फॉर्मेशन रीड द रेफरन्स बुक्स इन युअर लायब्ररी. विद्यार्थ्यांनाच विचारायला वेळ नसते तरी पण नाव ऐकून घ्या. स्पेस अँड सायन्स. It is Dr. J.V. Narlikar and Story of ISRO. It is by Dr. V.R. Gowarikar. पहिला नार्लीकर आहे आणि दुसरे गोवारीकर आहे. तर लक्षात ठेवा हे बुक वाचायचे असेल तर असो हे बुक नाही वाचले तरी चालते तर आपलं स्पेस मिशन तर वाचून टाका. अँड दिस इज द एंड ऑफ द theoretical parts of the first paper. In our next lecture, we will see the exercise question number 5, solve the following problems, and then it is going to be over. So till then, bye.